सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा 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 एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या आणि धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आणि आता सगळ्या तायांचं म्हणणं आहे की आम्ही इथे आलेलो आहोत तर आम्हाला खेळ खेळायचे. तर पहिला खेळ असा आहे ज्या खेळाचं नाव आहे जिभेला काही हाड. अत्यंत सोपं वाक्य आहे. वाक्य असं आहे, कच्चा चिकू पक्का चिकू पक्का चिकू कच्चा चिकू. तर हे वाक्य बोलायचे, ठीक आहे. आणि मी सांगेन त्या पद्धतीने बोलायचे. जी ताई ज्या पद्धतीने किंवा उत्तम पद्धतीने सादरीकरण करेल तिला मिळणारे लगेच बक्षीस. आम्हाला असं कळलं की ताई तुम्ही उत्तम छान नृत्य करता, हे की नाही. हा, तर हे वाक्य नाचत नाचत बोलायचे. हा, कच्चा चिकू पक्का चिकू पक्का चिकू कच्चा चिकू, हे वाक्य नाचत नाचत बोलायचे. जरा पुढे हा, कच्चा चिकू पक्का चिकू कच्चा चिकू पक्का चिकू. चिकू सगळे सांडले खाली. रेडी, 1 2 3 हे. कच्चा चिकू पक्का चिकू कच्चा चिकू पक्का चिकू कच्चा चिकू पक्का चिकू. पक्का चिकू आता मागे मागे आहे. हा, पक्का चिकू पक्का चिकू कच्चा चिकू पक्का चिकू कच्चा चिकू. कच्चा चिकू पक्का चिकू कच्चा चिकू पक्का चिकू चक्का चिकू पक्का चिकू. कच्चा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. पण ताई तुमचं नाव सांगा. माझं राणी दत्तात्रय जाधव. राणी ताई, आता ताई हे जे वाक्य आहे हे वाक्य तुम्ही गात गात बोलायचे. रेडी, 1 2 3 हा. पक्का चिकू पक्का चिकू कच्चा चिकू पक्का चिकू पक्का चिकू कच्चा चिकू. आता माझ्यासारखं म्हणा, माझ्यासारखं म्हणा. हा, ए कच्चा चिकू हे कच्चा चिकू ए पक्का चिकू हे हे पक्का चिकू हे पक्का ए चिकू हे पक्का हे चिकू ए कच्चा चिकू. हे कच्चा चिकू. हे काय चाललंय तुमचं? हे काय चाललंय? जोरदार टाळ्या हो जाऊ दे, जोरदार टाळ्या. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव उल्का देटे पाटील आहे. आता हे जे वाक्य आहे ना ताई, हे वाक्य कच्चा चिकू पक्का चिकू पक्का चिकू कच्चा चिकू, हे वाक्य बोलल्यानंतर असं करायचंय. कच्चा चिकू पक्का चिकू पक्का चिकू कच्चा चिकू. कच्चा चिकू पक्का चिकू पक्का चिकू कच्चा चिकू. कच्चा चिकू पक्का चिकू पक्का चिकू कच्चा चिकू. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. ताई तुमचं नाव सांगा. संगीता संदीप दामले. संगीता ताई. तर आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य तुम्ही हसत हसत बोलायचे. कच्चा चिकू पक्का चिकू पक्का चिकू कच्चा चिकू. कच्चा चिकू पक्का चिकू आधी पक्का असा. चिकू कच्चा चिकू. वाक्य पण बोलायचे. कच्चा चिकू हा, पक्का चिकू पक्का चिकू कच्चा चिकू कच्चा चिकू पक्का चिकू पक्का चिकू कच्चा चिकू. आता आठवला त्यांना हसायचं पण. व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या. नमस्कार. माझं नाव योगिता हरपळे. खूप छान आणि खूप छान वाटते ताई तुमच्याकडे बघून. Thank आता you. हे जे वाक्य आहे हे तुम्ही लाजत लाजत बोलायचे. ह्याच्यामध्ये अहो आणि 3 हे फक्त ऍड करायचे आणि बोलायचे. हा, पहिल्यांदा अहो अगदी व्यवस्थित पाहिजे. हा, हे बघा असं नीट बघा माझ्याकडे. हा, हे पाहिजे. हा, अहो कच्चा चिकू पक्का चिकू पक्का चिकू कच्चा चिकू, हे असं बोलायचंय. हा, अहो एकच येतोय म्हणतात. आम्हाला 2 अजून हवेत. अहो अहो कच्चा चिकू पक्का चिकू कच्चा चिकू पक्का चिकू. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई तुमचं नाव सांगा. प्रिया कांदळगावकर. प्रिया ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 20 वर्ष झाली. ताई हे वाक्य बोलल्यानंतर कच्चा चिकू पक्का चिकू पक्का चिकू कच्चा चिकू या हे असं करायचं.
हा रेडी 1 2 3 हा रेडी कच्चा चिकू पक्का चिकू कच्चा चिकू विवा हा एकदा 100 रेडी चलो हा कच्चा चिकू पक्का चिकू कच्चा चिकू वा हा व्हेरी गुड एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे जोरदार टाळ्या आणि ज्या ताईंनी उत्तम सादरीकरण केलेलं आहे त्यांना मिळणारे बक्षीस जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्या ताई आहे खूप खूप अभिनंदन या ताईंना द्या आणि अजून एक ताई आहे की जिना आपण देणार आहोत बक्षीस जोरदार टाळ्या अभिनंदन खूप खूप अभिनंदन सगळ्या ताया जेव्हा माहेरी येत असतात ना तेव्हा भरभरून बोलत असतात आणि मनातलं इतकं अगदी मनमोकळेपणाने व्यक्त होत असतात ना की आजूबाजूला कोण आहे कोण बघते कोण ऐकते याचं भानच नसतं त्यांना कधीच आणि ह्या सगळ्या त्या जेव्हा 16 सख्यांच्या या कार्यक्रमामध्ये येतं ना तेव्हा अगदी तेच मनात ठरवून येतात की मला तर फक्त मनसोक्त बोलायचे खेळायचे बागडायचे बस कारण माहेर हा असा शब्द जिव्हाळ्याचा आहे ना की तो उच्चारल्यानंतर लगेच आपण अगदी बालपणामध्ये जातो त्या माहेरच्या माणसांमध्ये जातो त्या घरामध्ये जातो आणि मग अगदी न कळतपणे डोळ्यातून पाणी सुद्धा येत असतं ताई तुमचं नाव सांगा माझं नाव अश्विनी पाके अश्विनी ताई किती वर्ष झाली लग्नाला मला 25 वर्ष झाली 25 वर्ष आणि माहेर माहेर माझं ॲक्च्युली आता नाशिक आहे अच्छा पण आम्ही वालचंदनगरचं आहे पण मग हे माहेर वरून जेव्हा तुम्ही सासरी गेलात ऍडजस्ट व्हायला खूप वेळ लागला सासरी हां कारण काय आहे भाऊ जॉबला ह्याला होता नांदगावला आणि मी आई आणि बाबा तिघच होतो आम्ही त्यामुळे मला अगदी शॉर्ट फॅमिली माझी आणि मी गेले ते एकदम मला 12 दीर एवढ्या मोठ्या फॅमिलीत गेले मी आणि मग तो जो डिफरन्स आहे ना तो खूप मोठा असतो पण माझ्या सासरचे लोक खूप छान सगळे मन मिळावू असे समजून घेणारे सगळ्या ताईंचं खरं ह्याच गोष्टींसाठी फार कौतुक असतं की तुम्ही ज्या पद्धतीने त्या सगळ्या नवीन घरामध्ये त्या नवीन माणसांमध्ये इतके पटकनपणे मिसळून जाताना त्या माणसाने इतकं पटकन आपलंसं करताना सुरुवातीला थोडंसं आपलं तोंड शांत ठेवायचं सगळ्यांना ऑब्झर्व करायचं की बाबा कोणाचं काय हे एकदा काय त्या ते सगळ्यांच्या काय. नाड्या आपल्या हातात आल्या पोट हा ह्याला हे आवडते त्याला ते हे एकदा आवडते आपल्याला त्याला कळलं हां, तर मग जे काही मग सुरू व्हायचं तसं ते मनातलं सगळं बाहेर येते ना बरं बाहेर कुठल्या नावाने हाक मारायचे तुम्हाला मला पिंकी म्हणायचे पिंकी म्हणायचे पिंकी आणि भाऊजी कुठल्या नावाने हाक मारतात अश्विनी अश्विनी जेव्हा लाडात असतात हा जेव्हा अगदी प्रेमात असतात तेव्हा कुठल्या नावाने हाक मारतात गंमत अशी आहे अच्छा गंमत आहे गंमत आहे गंमत सांगा आम्हाला म्हणजे, त्यांना माझं नाव कळलं ना खोटं मग मला चिडवायला लागले हां. मग मला पण त्यांचं नाव कळलं गोट्या मग मी पण त्यांना म्हणायला लागले गोट्या गोट्या मग पिंकी बंद झालं मग अश्विनी सुरू झालं पिंकीचा गोट्या मी काय बोललो ना त्या म्हणतात पिंकीचा गोट्या पण खूप छान वाटलं ताई तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं तुम्ही बसू शकता थँक्यू आणि आज आपल्या इथे या समोर ज्या 4 ताई आहेत त्या एकमेकांच्या इतक्या घट्ट मैत्रिणी आहेत की पहिलीपासून ते आत्तापर्यंत ते अजूनही एकत्र आहेत म्हणजे जवळजवळ मला वाटतं किती वर्ष झाली 35-40 वर्ष झालेत ते अजूनही एकत्र आहेत क्या बात आहे वा तर मी आधी पहिल्यांदा ह्या ताईंकडनं सुरू करणार आहे ताई माझं माहेरचं नाव सविता भंडारी अच्छा. आणि आता आहे सविता म्हणून पहिल्यांदा आधी म्हणजे तुमच्या शाळेचं नाव काय कन्या प्रशाला आष्टी शाळा अच्छा आणि हे कुठे आली ही मी बीड जिल्ह्यामध्ये आष्टीमध्ये अच्छा म्हणजे तुम्ही बीड बीड सगळ्याजणी आष्टीच्या अच्छा म्हणून तुम्ही सगळ्या निर्भीड आहात बरं पण मग आता या तुम्ही 4 जणी आहात तुम्ही 4 जणी म्हणतात की अगदी पहिलीपासून तुम्ही एकत्र आहात काय प्रत्येकीचा स्वभाव तुम्ही सांगाल ही माधुरी ती डॉक्टर आहे अच्छा ती खूप मनमिळावू इतकी सुंदर गाते आणि खूप इमोशनल आहे आणि सगळ्यांना खूप सांभाळून घेते आणि अभ्यासामध्ये पण क्लासमध्ये खूप हुशार होती अच्छा बरं पण काय एखादा किस्सा आणि मग लहान म्हणजे ज्यावेळेस आमची कट्टी व्हायची ना म्हणजे ती बोलत नसायची ना तर मग मैत्रिणीला निरोप धाडायचं एक खत्र्याला सांग ना माझ्या बरोबर बोलायला खत्र्या बोलायचं हा म्हणजे कट्टी खत्र्या म्हणजे कट्टी अशी खत्र्या म्हणजे कट्टी. आणि सो करण्यासाठी असून ते खत्र्याला सांग ना सो करायला आमच्या बरोबर
आणि इतक्या सुंदर गोड मैत्रिणी भेटल्या ज्यांच्यासमोर मी माझं सुख दुःख मला भेटलेला आनंद ह्या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने शेअर करते. वा, किती गोड, किती सुंदर, खूप सुंदर. मी खत्र्याला विचारणार आहे. आता तुम्ही मला ह्या ताईंचा स्वभाव मला सांगा ताई, की ह्या ताईंबद्दल काय सांगाल तुम्ही? सविता इतकी शांत होती ना वर्गात, असं वाटत नव्हतं म्हणजे कुठल्या ॲक्टिव्हिटीमध्ये काही नाही. पण तुम्ही आता जर तिच्या ॲक्टिव्हिटी जर पाहिल्या तर ती प्रत्येक म्हणजे कुठला इव्हेंट नाही, पाकशास्त्र म्हणू नका, कुठल्या ॲक्टिव्हिटी म्हणू नका, म्हणजे फॅशन शो म्हणू, ती प्रत्येक गोष्टीमध्ये भाग घेते आणि हिरिरीने भाग घेऊन त्यामध्ये ती अवॉर्ड्स मिळवते. तर म्हणजे त्याचं म्हणजे खूपच विशेष वाटलं सगळ्यांनाच की इतकी शांत असणारी मुलगी आज किती अचीव केले तिने सगळ्या गोष्टी. आज मुलांनाही खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं, हे केलं आणि म्हणजे घराची पूर्ण जबाबदारी ती घेते सगळ्या गोष्टीमध्ये, लग्नापासून ह्याच्यापासून मुलांचे. तिच्या मुलाचं पण लग्न झालंय आता, म्हणजे ती सासू झाली आता. तुम्ही सासू झाले? तुम्ही खरंच सासू झाले? वाटतच नाही तुमच्याकडे बघून. हो तसंच होतंय, ही पण सासू. असं वाटतं की आता नवीन नवीन सून घरात आली आहे. आपलं वय सांगणारी पहिल्यांदा ताई बघितली आहे मी बाबा. क्या बात आहे. ताई मी आता तुम्हाला विचारेन, तुमचं नाव सांगा ताई. माझं नाव श्यामा कटारिया, आष्टीचं माहेरचं, आणि सासरचं नाव मोनिका गुगळे. मग भाऊजी कधी असे हाक मारतो तुम्हाला, मोनिका oh my. आवडतं गाणं आहे सर त्यांचं. त्यांचं आवडतं. बऱ्याच वेळेला म्हणतात ते, कधी मी रागात असल्यावरती हेच गाणं म्हणतात. कसं कसं म्हणतात? कसं त्यांना माहित आहे, एकदा फुगला की कसा फोडायचा. कसं फोडा. पण एक सर आज मला आवर्जून सांगायचंय, सन मराठी 16 सख्यांचा तुमच्या माध्यमातून आम्हाला जो उजाळा मिळालाय, आम्ही अजून 35 वर्ष जुन्या झालोय. म्हणजे पहिलीत दुसरीत गेल्यासारखं आम्हाला वाटायला लागले आज ह्या कार्यक्रमामुळं, आणि पुन्हा आम्हाला खूप छान वाटतं. थँक्यू. मंडळी तुम्ही बघतायत ना, माहेरच्या आठवणी ह्याच असतात आणि ह्याच आनंदात, ह्याच उत्साहात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि मंडळी तुम्ही ज्या खेळाची वाट बघताय तो आता खेळ आपण सुरू करणार आहोत, ज्या खेळाचं नाव आहे संगीत अभिनय नृत्य खुर्ची. आणि या खेळाचा नियम असा आहे की संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी सगळ्या ताईंनी नाचायचंय. जी ताई नाचणार नाही ती बाद, आणि जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणारे सन मराठी वाहिनीकडून खास बक्षीस. आणि जी अंतिम विजेती असेल अर्थातच तिला आपण बक्षीसच देणार आहोत. तेव्हा बघूया कुठली ताई खुर्ची पटकवते ती. आणि विशेष म्हणजे खुर्च्यांच्या मधून जायचं नाही, आपल्या सोयीनुसार खुर्ची फिरवून बसायचं नाही. नळावरची भांडणं हवी आहेत. रेडी? तयार आहेत बघ. ओके, चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आणि हा खेळ सुरू करण्यासाठी म्युझिक प्लीज. माग माग माझ्या ती पिला म्हणत्यात हॅलो करत्यात फॉलो इन्स्टा ट्विट करना वर नंबर मागणं थेट मागना कराना बिना फ्रेंडशिप लगना थेट मागना कराना इट्स सेट बिफोर इट्स टू लेट मागना सोशल मीडियाची राणी मी हॅशटॅग वाली. हा लवकर लवकर बसून घ्या. हा लवकर बसून घ्या. हा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हा काय झालेलं आहे? कसं? थांबले ह्या येऊन बसल्या मागाच्या हा, तू- नाही असं नसतं चिटिंग करायचं. चिटिंग नाहीये. म्युझिक स्टॉप झालं की पळत सुटायचं, जिथे सीट मिळेल तिथे बसून घ्यायचं, हो की नाही? जिथे असते त्याची असते. हे बघा, माझं असं म्हणणं आहे, जो जिता वही सिकंदर. खुर्चीपर्यंत तुम्ही इथे आलात, पण शेवटच्या क्षणी जे धावत धावत इथे येऊन बसले तीच तर गंमत आहे. मस्त. हा पटकन लवकर लवकर लवकर. हा व्हेरी गुड. हा नखरे हैं कमाल
उम्र है 16 साल, उछल उछल के चल यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल, ए बोरी जरा हळू 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 चाल, ए चलते चलते रुकती है या रुकते रुकते चलती है, तू रुकती है तो रुकती है पर काय को यूं पलटती है, तू यायला तेजा मायला तेरे चाल का ये ताल है कमाल, हळू 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 चाल. आणि खूप खूप अभिनंदन ज्या ताईने खुर्ची पटकवलेले अंतिम विजेत्या आहेत या ताई, जोरदार टाळ्या. तेव्हा याच आनंदात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. क्या बात है, क्या बात है. पुणेकर, काय तुम्ही आजचा एपिसोड काय एन्जॉय केलेला आहे. ओ हो, कसले एपिसोड, म्हणजे संगीत खुर्चीमध्ये तर धमाल केलेली आहे तुम्ही. जे काय वर्षभराचं जे काय नाचायचं ना, त्यात नाचून घेतलेलं आहे. पण हे सगळं होत असताना कुठेतरी एक अबोला आपल्यामध्ये नक्कीच असतो आणि तो अबोला दूर करण्याचं काम मी करत असतो आपल्या चुकबुल द्यावी घ्यावी या भागामध्ये. आज सुद्धा आपल्या या सगळ्या तायांमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना आमंत्रित करतो की ताई, तुम्ही इथे यायचे. ताई, तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव गीता जनार्दन मोहिते. गीता ताई, कोणाबरोबर हा अबोला आणि किती वर्षाचा आहे हा? हा माझ्या सख्ख्या बहिणीबरोबरच आहे, जी माझ्यापेक्षा 11 वर्षांनी मोठी आहे. अबोला होण्याचं निमित्त असं झालं की 4 वर्षापूर्वी कोरोनामध्ये माझी आई गेली. तेव्हा थोडे काही गैरसमज झाले आणि तेव्हापासून तिने माझ्याशी अबोला धरला. पण मग 4 वर्षापूर्वी तुमचं आणि तुमच्या बहिणींबरोबर कसं नातं होतं ते? खूप छान नातं होतं. वयाचं खूप अंतर असल्यामुळे अगदी ती माझी आईच होती, म्हणजे आईसारखंच तिने माझ्यावर प्रेम केलं नेहमी. पण या 4 वर्षामध्ये तुम्ही स्वतःहून कधी प्रयत्न केला हो, त्यांच्याशी? मी बरेच वेळेला प्रयत्न केला, कारण मी लहान आहे तिच्यापेक्षा. आज काही झालं तरी ती माझी मोठी बहीणच आहे. मी बरेच प्रयत्न पण केले, पण आत्ता थोडीशी ती माझ्याशी बोलायला लागली आहे, कारण आत्ताच 1-1.5 वर्षापूर्वी तिची मुलगी म्हणजे माझी भाची एक्सपायर झाली. त्यामुळं थोडंसं आमच्यात थोडीशी जवळीक आत्ता निर्माण होतीये, पण जे प्रेम हवंय तिच्याकडनं मला तसं होत मिळत नाहीये. पण समजा ताई की आता तुमची ताई इथे समजा समोर आहे, काय सांगाल तुम्ही? हेच सांगेन की जसं तू मला लहानपणापासून सगळे माझे हट्ट पुरवले, मला काय हवं ते आणून दिलं, म्हणजे ती मला नेहमी म्हणायची की जरी कधी आई नसेल ना तरी सुद्धा मी आई म्हणून तुझी आहे, कायम तुझ्या पाठीशी. तर मला असं वाटतं की तिने माझ्याशी तेच परत नातं आहे ते माझ्याशी जोडावं आणि मला जवळ करावं. ताई, नक्कीच जेव्हा आपल्या रक्ताचंच माणूस जेव्हा अबोला धरतो किंवा ते नातं दूर जातं तेव्हा त्याचा त्रास किती होतो ते याची कल्पना मी करू शकतो. तर हा भाऊसुद्धा तुझ्या वतीने ताईंशी बोलणार आहे. आणि ताई, की तुम्ही खरं तर 11 वर्षाने तुम्ही मोठ्या आहात ताईंपेक्षा, तर तुम्ही उलट तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, कळत आहेत की मोठं असल्यानंतर आपण जरा माफ करायचं असतं लहानांना, कारण लहानच असतात की जे चुका करत असतात, खोड्या करत असतात. तर तुम्ही मोठ्या मनाने त्यांना माफ करा. त्यामुळे ताई, मी तुम्हाला विनंती करतो, मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा, मी तुम्हाला विनंती करतो की ताईंनी ही गोष्ट त्यांच्या मनातली अगदी सगळ्यांसमोर, अख्ख्या महाराष्ट्रासमोर ही गोष्ट बोलून दाखवली, कारण तुम्ही त्यांच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाच्या आहात, आईच्या जागी आहात. तर हा निरोप जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा तुम्ही नक्कीच ताईंना फोन करा, त्यांना भेटायला या आणि एक कळकळीची, आपुलकीची, प्रेमाची एक मिठी मारा. सगळ्या गोष्टी तिथेच संपून जातील. ताई, मला खात्री आहे की हा निरोप ताईंकडे पोचल्यानंतर त्या नक्की तुम्हाला फोन करतील आणि तुमच्या बहिणीचे नातं अगदी पहिल्यासारखं अगदी पुन्हा छान घट्ट होईल. खूप आनंद होईल या गोष्टीचा मला, आणि त्याच्याकरता मी तुम्हाला नक्कीच धन्यवाद देईन, कारण तुमच्या माध्यमातून मला माझी बहीण परत मिळेल. आणि पण ताई, तुम्ही आज इथे आलेले आहात, माहेरी आलेले आहात, तर मी असंच तुम्हाला पाठवणार नाही आहे, तर तुमची ओटी भरली जाणार आहे. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई, तुम्ही ते या आणि ताईंची ओटी भरा. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते.
आणि तुम्हा सगळ्यांना अगदी मनापासून सांगतो की आज आपण ह्या मांजरी हडपसर इथे आल्यानंतर ह्या इथल्या ज्या सगळ्या ताई आहेत त्यांनी अगदी कल्ला केलेला आहे, धमाल केलेली आहे मस्त. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना आणि जे हसणं आहे ना ते खरंच मला कायम ऊर्जा देणारं असतं. आणि त्याच्यामुळे असं वाटतं ना की खरं तर जाऊ नये, अजून तुमच्या सगळ्यांबरोबर काहीतरी अजून काही वेळ घालवावा, काही खेळ खेळावेत. पण आपल्याला आजच्या या भागापुरता थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे. आणि सर मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशी धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या आणि धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.